छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अनेक कार्यकर्ते या पृथ्वी तलावर होऊन गेले, ज्यांची या जगात तोड नाही. आणि अशा या छत्रपती शिवाजी राजांबद्दल आपले पुण्यातले काही व्यक्ती अमेरिकेत ज्या वेळेस राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन होता, त्या अमेरिकेच्या बिल क्लिंटनला भेटायला गेले. त्यावेळेस ते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपल्या मराठी माणसांना विचारतोय, अरे बाबा हो तुम्ही कुठून आले? त्यावेळेस ते आपले मराठी माणसं त्याला सांगतात, आशिया नावाचा खंड आहे, आशिया नावाच्या खंडामध्ये भारत नावाचा देश आहे, भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये पुणे नावाचा जिल्हा आहे, या पुणे नावाच्या जिल्ह्यामधून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. त्यावेळेस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आपल्या मराठी माणसांना सांगतोय की एवढं सांगायची काय गरज आहे, एवढं जरी सांगितलं असतं की तुम्ही छत्रपतीच्या राज्यातून आलोय तरी मला कळालं असतं. उन्होंने नर्स लिखी हमारी और हमें बीमार लिख दिया, उन्होंने नर्स लिखी हमारी और बीमार लिख दिया, हमने रोग पूछा उनसे, हमने रोग पूछा उनसे, तुमने छत्रपति शिवराय का नाम लिख दिया, और हमने उसे सॉल्यूशन पूछा तो उन्होंने दवा में छत्रपति शिवराय का नाम लिख दिया, छत्रपति शिवराय का नाम लिख दिया. कर्जदार रह जाएंगे हम उस वैद्य के जिन्होंने दवा में छत्रपति शिवराय का नाम लिख दिया. दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट होती. एका बाजूला होती इंग्लंड आणि एका बाजूला होते जर्मनी. जर्मनीचे पंतप्रधान ॲडॉल्फ हिटलर आणि इंग्लंडचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल, दोन्ही मध्ये युद्ध चालू झालं. जर्मनीने इंग्लंडवर बॉम्ब फेकायला चालू केली, जोर जोरात बॉम्ब फेकायला चालू केली. इंग्लंडची राखरांगोळी व्हायला लागली आणि जर्मनी त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला सुरू केला. आणि या अशा अवस्थेमध्ये इंग्लंडचा पराजय होतो की काय अशी अवस्था निर्माण झाली. त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल आपल्या मराठी माणसांना, त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान आपल्या ज्या देशातील लोकांना सांगत होते, आपण हवेतून लढू, आपण पाण्यावरून लढू, आपण जमिनीवरून लढू, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू, पण हार मानायची नाही. आणि झालं काय, दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचा विजय झाला. आणि इंग्लंडचा विजय झाल्याच्या नंतर जगामध्ये एकच चर्चा चालू झाली, सर विन्स्टन चर्चिल. आणि हजारो पत्रकार जमा झाले, लाखो लोक जमा झाले. आणि याच्या समोर त्यावेळेस त्यांनी पत्रकारांनी विचारलं लाखो लोकांसमोर की तुम्ही हे दुसरं महायुद्ध जिंकलं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये तुम्ही कुणाचा आदर्श घेतला? त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल म्हणतात की मी हे दुसरं महायुद्ध जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी आदर्श घेतला ते इतिहासामध्ये अजरामर झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 मार्च 1927 रोजी महाराष्ट्र चौदावर सत्याग्रह करण्यासाठी गेले होते, त्यावेळेस त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मुखामध्ये एकच घोषणा होती, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब जे लेटर हेड वापरत होते, त्या लेटर हेडवर जय शिवराय ही अक्षर असायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदीतून नाही, मराठीतून नाही तर हिंदीमधून आणि इंग्लिशमधून महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर जगामध्ये जर कोणी शिवचरित्र पोहोचवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोहोचवलंय. विद्येविना गती गेली, गतीविना मिती गेली, मतीविना नित्य गेले, वित्ताविना छिद्र छडले, इतके अनर्थ एका विद्येने केले. विद्येचे महत्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेतला, रायगडाच्या पायथ्याशी गेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि सर्वप्रथम जगामध्ये जर शिवजयंती साजरी केली असेल ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. असाच आमचा छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेतला होता.
कर्मवीर भाऊराव पाटलांनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यासाठी त्या रयत शिक्षण संस्थेला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय आणि त्या रयत शिक्षण संस्था आणि अशी एक संस्था स्थापन करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना पैसे काही तुंबडले. एक व्यापारी आला, व्यापारी शिवरायांना व्यापारी भाऊरावांना भेटला आणि त्यावेळेस भाऊराव पाटील म्हणाले मला काही मदत करा पैशाची आणि मी शिक्षण संस्था उभारतो. त्यावेळेस तो व्यापारी म्हणाला मी 2 नाही तुम्हाला 4 लाख रुपये देतो. त्यावेळेस पण तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्ही ज्या रयत शिक्षण संस्थेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं तेवढं नाव बदला आणि त्या जागी माझं नाव टाका. त्यावेळेस आमचे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले वेळ पडली तुम्ही माझ्या जन्मदात्याचं नाव बदलील पण एकदा दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापि बदलणार नाही.